नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सोनोने. स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल आयटी इन्स्ट्रक्टर प्रशांत वरती. मित्रांनो, मी या चॅनलवरती इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी सीबीटीच्या दृष्टिकोनातून मोस्ट इम्पॉर्टंट एमसीक्यूची सिरीज चालू केलेली आहे. त्यातला इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयरचा तिसरा मॉड्यूल म्हणजेच वायर जॉईंट्स आणि अंडरग्राऊंड केबल यावरचं लेक्चर मी आज घेणार आहे. मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये मी अंडरग्राऊंड केबलवरती डिटेल एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये अंडरग्राऊंड केबलच्या किती लेअर असतात, अंडरग्राऊंड केबलचे ऍडव्हान्टेजेस किती आहेत, अंडरग्राऊंड केबल डिसएडव्हान्टेजेस काय आहेत, नेमका अंडरग्राऊंड केबलवरती परीक्षेमध्ये कसे प्रश्न विचारले जातात आणि या सगळ्यात व्यतिरिक्त की अंडरग्राऊंड केबलच्या ज्या लेअर असतात ना, त्या लेअर तुम्ही कशा लक्षात ठेवायला पाहिजे, एकदम शॉर्टकट मेथड नाही, त्याची ट्रिक मी या अंडरग्राऊंड केबलच्या याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेली आहे. सर्वांनी तो व्हिडिओ आवर्जून बघा आणि नंतर हा व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला नाही का या व्हिडिओमधले जे कन्सेप्ट ते समजायला सोपे जातील. आजचा व्हिडिओ सुरू करूया. बघा, पहिला प्रश्न क्रमांक 1 काय म्हणतो, व्हॉट इज द करंट कॅरिंग कॅपॅसिटी? करंट कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ 32 एम्पियर काय 32 एम्पियर रेटेड केबल. एक मिनिट, काय सांगितलं की 32 एम्पियर रेटेड केबलची वर्तमान वहन क्षमता किती आहे जर ती रिवायर करणाऱ्या योग्य फ्यूजद्वारे संरक्षित केली असेल. एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. काय होतं की बघा, आपला 32 एम्पियर रेटेडचा काय आहे, 32 एम्पियर रेटेड करंट कॅपॅसिटीचा अंडरग्राऊंड केबल आहे, बरोबर. मग जर तुम्ही म्हणजे याचा अर्थ असा असतो की जर तुम्ही त्या केबलमधनं म्हणजे 32 एम्पियर एवढा करंट नेऊ शकता. किती एम्पियर एवढा? 32 एम्पियर एवढा. पण जर तुम्ही याला नॉर्मली नेलं तर, आता नॉर्मली म्हणजे काय, जर समजा तुम्ही काय केलं, इथं काय केलं, रिवायरेबल किटकॅट फ्यूज तुम्ही इथं वापरला, त्याच्यानंतर तुम्ही काय केलं की हा केबल लावला, तर या केबलची करंट कॅरिंग कॅपॅसिटी किती होणार? मग आता पहिली गोष्ट नाही का, डी रेट होत असते. आता डी रेटिंग म्हणजे काय असतं की बरं, जर तुमचा रेटेड करंट 32 एम्पियरचा आहे, पण जर तुम्ही तिथं किटकॅट फ्यूज वापरला ना, तर तो काय होतं, डी रेट होते, त्याची रेटिंग काय होते, डी रेट म्हणजे कमी होणं. मग आता डी रेट का बरं होते, याच्या मागचं कारण असतं की रिवायरेबल फ्यूज नाही का लेस प्रिशियस असतात. आता लेस प्रिशियस म्हणजे काय की आपल्याला फ्यूज आहे, पण काय होणार की फ्यूज मधून करंट गेल्यानंतर फ्यूज मेल्ट होणार, पण तो फ्यूज मेल्ट व्हायला काय लागतो, थोडा वेळ लागतो. मग वेळ लागतो तर तुम्हाला माहिती आहे की 0.00 सेकंदाचा सुद्धा काय होतो आपल्या याच्यामध्ये इफेक्ट होत असतो. म्हणजे जर का फॉल्टी करंट तुमच्या सर्किटमधनं गेला तर काय होणार, तुमचं सर्किट डॅमेज होऊ शकतं, म्हणजे काही मिली सेकंदासाठी सुद्धा. तर विचार करा, जर का थोडा जरी मिली सेकंद लेट झाला तर आपलं इक्विपमेंट किंवा सर्किट डॅमेज होणार. मग हा काय असतो, पहिली गोष्ट काय असतो, हा काय असतो, लेस प्रिशियस असतो, बरोबर. दुसरं काय सांगतं, मे अलो ओव्हर करंट फॉर सम टाइम. मी आताच सांगितलं की जो ओव्हर करंट आहे तो काही टाइमासाठी त्याच्यामधून जाऊ शकतो, जातोच कसं नाही पण जाऊही शकतो, जर तो व्यवस्थित लवकर ट्रिप झाला नाही. टू प्रोटेक्ट द केबल करंट इज डिरेट. म्हणजे या सगळ्या गोष्टीमुळे काय होत असतं माहितीये का, या जर तुम्ही किटकॅट फ्यूज या 32 एम्पियरच्या आधी वापरला ना, तर याची जी रेटिंग कॅपॅसिटी 32 न राहता याची कमी होते. मग आता किती न कमी होते हेच एक क्वेश्चन मध्ये विचारलं. जर समजा तुम्हाला डी रेट किती न कमी होणार, जर तुम्हाला ते काय असेल 0.81 किंवा आपण त्याला अप्रॉक्सिमेट काय पकडतो 0.8, हा जर का डी रेटिंग फॅक्टर किंवा कोर्स करंट कॅपॅसिटी आपण याला म्हणतो. मग जर तुम्हाला 32 एम्पियर रेटेड करंटच्या काढायची असेल, 32 मल्टिप्लाय बाय जो मी सांगितलं तुम्हाला फॅक्टर, तो फॅक्टरनं मल्टिप्लाय जर तुम्ही केलं म्हणजे 0.8, बघा 32 मल्टिप्लाय बाय 0.8 याचं मल्टिप्लिकेशन करा. 8 2 16 6, चला 1 8 24 आणि 25, एक म्हणजे 25.6 एवढं उत्तर आलं. म्हणजे किती आलं आपलं 25.6 एम्पियर एवढं. मग अप्रॉक्सिमेट आपण याला काय पकडणार, अप्रॉक्सिमेट पकडणार 26. म्हणजे जो तुम्ही 32 एम्पियरचा जो आपला फ्यूज होता ना, जरी 32 एम्पियरचा जो करंट कॅरिंग कॅपॅसिटी वाला जो अंडरग्राऊंड केबल होता, जर तुम्ही त्याला रिवायरेबल फ्यूज, ज्याला आपण किटकॅट फ्यूज म्हणतो, त्यानं जर का प्रोटेक्ट केलं, तर त्याची 32 एम्पियर कॅपॅसिटी न राहता किती राहणार, अप्रॉक्सिमेट 26 एम्पियर एवढी काय राहणार, त्याची करंट कॅपॅसिटी राहणार. म्हणजे याला डी रेटिंग म्हणते. बघा 32 होता, त्याची रेटिंग काय झाली, कमी झाली, म्हणून याला आपण डी रेटिंग असं म्हणत असतो, किंवा याला कोर्स करंट प्रोटेक्शन सुद्धा असं सुद्धा म्हणतात. म्हणजे याचं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर सी. काय येणार, मी तुम्हाला पूर्ण याच्यामध्ये काय केलं, क्वेश्चन एक्सप्लेन केला. नंतर बघा, व्हॉट इज द पॉसिबल रेंज फॉर टू मेजर द साइज ऑफ वायर इन अ स्टँडर्ड वायर गेज. आता बघा SWG, पहिली गोष्ट SWG म्हणजे काय, स्टँडर्ड वायर गेज. डायरेक्ट प्रश्न येतात की SWG चा लॉंग फॉर्म काय. मग आता नावात बघायचं स्टँडर्ड, यांनी काय विचारलं, प्रश्न काय विचारला पहिले, स्टँडर्ड वायर गेज वापरायचा आकार मोजण्यासाठी संभाव्य श्रेणी काय. म्हणजे स्टँडर्ड वायर गेज आपण काय करतो, कितीपर्यंत रेंज मोजू शकतो. आता एक्झाम्पल सांगतो, आपण स्टँडर्ड वायर गेज का वापरतो. बघा, जर आता बघा तुम्ही जर समजा आता गावाकडे आपण बघतो काय एखादं युनिट फिक्स नसतं. म्हणजे बघा कोणी काय म्हणतं, आम्हाला एकादली तांदूळ पाहिजे, एक पायली तांदूळ पाहिजे. आता पायली आणि आदली आपल्याला बघा स्टँडर्ड भाषेत त्याच्या आपल्याला काय याचा म्हणजे कुठं ठरवून दिलेलं आहे का, जसं 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलो.
पण असं पाहिली आणि आदलीचा कुठे हिशोब आहे? मी काय म्हटलं, मी याच्याकडून एक ग्लास तांदूळ आणला की एक ग्लास दूध आणला, तर प्रत्येकाच्या घरी ग्लासची साईज वेगवेगळी असू शकते. मग हीच साईज असंच युनिटमध्ये कन्फ्युजन होऊ नये म्हणून एक आपण स्टँडर्ड युनिट वापरतो. बरोबर, त्याला एसआय युनिट सिस्टम म्हणतो. मग म्हणजे काय आहे की आपण कधी पण जो वेट मोजणार तो किलोग्राम मध्ये मोजलं पाहिजे, जे लिक्विड मोजणार ते लिटर मध्ये मोजलं पाहिजे. म्हणजे अशा प्रकारची स्टँडर्ड सिस्टम वापरतो. त्याच पद्धतीनं या पूर्ण जगामध्ये नाही का एक वायर, आता बघा मी म्हटलं 2चा वायर द्या, 3चा द्या, 1 mm चा द्या, 2 mm चा द्या, असं कन्फ्युजन नाही झालं पाहिजे म्हणून वायर मोजण्यासाठी आपण स्टँडर्ड वायर गेज वापरतो. मग आता गेज म्हणजे काहीतरी मोजण्याचं साधन. आता स्टँडर्ड आहे म्हणजे तो युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड आहे. तुम्ही या जगात कुठेही गेले आणि त्याला म्हटलं ना की मला 32 SWG चा वायर दे, तर तो कुठेही जा, तुम्ही कोणत्याही जगाच्या कोपऱ्यात जा, तुम्हाला सेम साईजचा वायर भेटेल. कारण हे काय स्टँडर्ड वायर आहे. एक्झाम्पल, जर तुम्ही त्याला म्हटले मला 10 SWG तर कोणत्याही त्याच म्हणजे त्या पर्टिक्युलर म्हणजे पूर्ण जगामध्ये तीच काय राहील, तीच साईज राहील. म्हणजे आपण ते म्हणतो ना की लहान वायर, जाड वायर, कमी जाडीचा वायर, जास्त जाडीचा वायर, हे न काय केलं स्टँडर्ड डिफाईन करून दिलं त्यांनी की 1, 2, 1 असेल तर किती लेंथ राहील, 1 असेल तर किती जाडी राहील, 2 असेल तर किती राहील. मग अशा प्रकारचे म्हणजे जे मोजतो ना त्याला आपण स्टँडर्ड वायर गेज म्हणतो. मग आता या स्टँडर्ड वायर गेजचे नाही का रेंज फिक्स आहे. याला 0 ते 36 SWG पर्यंत नाही का 0 ते 36 SWG पर्यंत याची रेंज राहते. मग आपला स्टँडर्ड वायर गेज असा दिसायला असा दिसतो बघा, गोल असतो, असे खाचे खाचे असतात आणि त्याच्यातून हा म्हणजे वायर याच्यातून पास करायचा. ज्याच्यामध्ये वायर जो परफेक्ट बसेल तो त्याची साईज झाली. म्हणजे 2 नंबरच्या पॉईंट मध्ये जर परफेक्ट बसला तो 2 SWG चा वायर झाला. 3 मध्ये परफेक्ट बसला तर तो 3 SWG चा वायर झाला. मग ही याची रेंज झाली. पण याच्यावरती अजून प्रश्न काय विचारतात माहितीये का, की याच्या नेमकं सर्वात बघा याच्यात प्रश्न अजून काय विचारणार की याच्यात आता 0 आहे आणि 36 आहे, आपल्याला काय वाटेल की 36 नंबरचा 36 SWG चा वायर घेतला म्हणजे तो जास्त जाड राहील. 0 म्हणजे 1 SWG चा घेतला म्हणजे तो पातळ राहील. तर असं नसतं. जो सर्वात जास्त जाड म्हणजे काय म्हणतो, जाड वायरचा जाड किती राहतो, 0 वाला सर्वात जास्त जाड राहतो. सर्वात जाड कोणता राहील, 0 वाला. आणि सर्वात पातळ म्हणू आपण त्याला, कारण त्याला थिन म्हणतो. पातळ कोणता राहील, 36 वाला. म्हणजे आकडा जरी 36 दिसायला मोठा दिसत असला ना तरी 36 SWG चा वायर हा सर्वात बारीक राहील आणि 0 SWG चा वायर हा राहील सर्वात मोठा राहील. म्हणजे हे SWG वर ते संभाव्य प्रश्न की हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. समोर असेल एखादा क्वेश्चन. त्याच्यानंतरचा वायर बघा, त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे की जॉईंट्स वरती. मग आता पहिली गोष्ट, आपण जॉईंट्स कशासाठी वापरतो रे, आपण जॉईंट्स वापरत असतो कोणत्याही 2 प्रकारच्या वायरला एकमेकांसोबत कनेक्ट करण्यासाठी जॉईंट्स वापरतो. मग सर आपल्याला वायरला का कनेक्ट करायचं, तुम्ही बघितलं असेल बघा, आपण मला सांगा आपल्या घरामध्ये एवढी वायरिंग करतो, तर वायरिंग मध्ये आपल्याला कुठेतरी टॅपिंग द्यावं लागते, कुठून तरी वायर दुसरीकडे न्यावं लागतो किंवा कोणतं तरी वायर. आता पूर्ण वायर पुरत नाही, मग त्या पूर्ण वायर मला सांगा एवढी मोठे समजा ट्रान्समिशन लाईनचं एक्झाम्पल बघितलं, हजारो किलोमीटरची ट्रान्समिशन लाईन राहते. मग हजारो किलोमीटरचा वायर एक सोबत तयार करणार आहेत का ते, नाही. मग तसंच जो वायर आहे त्या वायरला जिथून कमी पडला आपण तिथे जॉईंट मारतो. त्या जॉईंट आपण कशासाठी वापरत असतो, वायरची लेंथ एक्सटेंड करण्यासाठी किंवा वायरवरती टॅपिंग करण्यासाठी किंवा सप्लाय दुसरीकडे घेण्यासाठी किंवा सप्लाय देण्यासाठी आपण वायरचे जॉईंट्स करत असतो. मग याच्यामध्ये नाही का वेगवेगळ्या प्रकारचे जॉईंट्स आढळतात. आता पहिले मी जॉईंट्स एक्सप्लेन करतो तुम्हाला की जॉईंट्स मग काय असतं बघा. आता एरियल टॅप जॉईंट आहे. आता एरियल टॅप जॉईंट म्हणजे काय, नॉर्मली कंडक्टरवरती तुम्ही काय केलं, असाच नॉर्मली असं काय केला, कंडक्टर गुंडाळला आणि त्याला हे घेतलं. म्हणजे हा कशासाठी वापरणार तुम्ही, टेम्पररी जॉईंट म्हणून आपण वापरू याला. म्हणजे नॉर्मली एखादा कंडक्टर त्याच्यावरती काय, आणि हा एरियल टॅप जॉईंटची एक नाही का खासियत असते की हा जो जॉईंट आहे हा फ्लेक्झिबल असतो, म्हणजे हलू शकतो इकडे तिकडे. बरोबर आहे. जर समजा तुम्हाला असं वाटलं की एकदम टाईट नाही ठेवतो, याला हलू शकतो, त्याला म्हणतो एरियल टॅप. एरियल म्हणजे नावात बघा, एरियल म्हणजे हवेत नाही का मुव्हेबल असणारा तो. मग त्याला म्हणतो एरियल टॅप जॉईंट, कारण आपण टॅपिंग केली. याच्यानंतरचा जॉईंट काय म्हणतो बघा, हा डबल ट्विस्टेड जॉईंट झाला, हा नॉटेड जॉईंट झाला. आता इथं गाठ बांधल्यासारखी दिसते बघा, तुम्ही या पॉईंटला कशी गाठ बांधली. एरियल टॅप जॉईंट गाठ बांधून काय केलं, त्याला तुम्ही काय केलं, अशी पहिले अशी पूर्ण एक गाठ बांधली आणि त्या गाठ बांधून त्याला काय केलं, नंतर या दुसऱ्या वायरवरती जॉईंट केलं. याला आपण नॉटेड जॉईंट म्हणतो. काय म्हणतो, नॉटेड जॉईंट. आणि तसंच हे बघा डुप्लेक्स क्रॉस जॉईंट, म्हणजे याला एकमेकांना क्रॉस मध्ये काय केलं, टॅपिंग केली. हा असतो ट्विस्टेड जॉईंट. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारचे जॉईंट्स आपण वापरत असतो. मग त्यांनी इथं कशाचं एक्झाम्पल दिलं बघा, इथं तुम्हाला असं गाठ पाडल्यासारखं दिसतं बघा, असं गेलं आणि असं गाठ पडून काय केलं, मग नंतर याला काय केलेलं आहे, तो वायरवरती टॅपिंग केलेली आहे. मग याला आपण पहिली गोष्ट हा नॉटेड जॉईंट झाला. कोणता झाला, नॉटेड, कारण इथं गाठ बांधलेली आहे आणि हा टॅप केलेला आहे याच्यावरती, म्हणून याला नॉटेड टॅप जॉईंट किंवा नॉटेड टी जॉईंट सारखं आपण म्हणतो. म्हणून याचं उत्तर येईल नॉटेड टॅप जॉईंट. कोणता येईल, नॉटेड टॅप जॉईंट. मग एरियल जॉईंटचं मी तुम्हाला दाखवलं बघा, हा असा एरियल जॉईंट असा दिसतो, नंतर डुप्लेक्स क्रॉस जॉईंट असा दिसेल, आणि हा क्रॉस जॉईंट, हा डुप्लेक्स क्रॉस जॉईंट असा दिसेल, आणि डबल टॅप जॉईंट हा कसा दिसेल. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारचे जॉईंट्स तुम्हाला समोर क्वेश्चन मध्ये विचारतात. आता बघा त्याच्यानंतरचा प्रश्न काय म्हणतो, विच टाइप ऑफ सोल्डरिंग प्लग्स यूज टू सोल्डरिंग गॅल्वनाइज आयर्न. आता काय असतं माहितीये का, आपण सोल्डरिंग करणं म्हणजे काय की 2 गोष्टीला एकत्र जोडण्याचं काम. बघा आता जॉईंट मारल्यासाठी तो मारला, पण तो जॉईंटला अजून मजबूत करायचं जर असेल ना तुम्हाला, त्याच्यावरती सोल्डरिंग पण करतो आपण.
किंवा आता पीसीबी वगैरे बघितलं असेल काय करतो आपल्याला शोल्डरिंग करावं लागते की तो वायर तिथं आता डायरेक्ट आपण काही ठिकाणी गाडी बांधू शकत नाही, त्या ठिकाणी काय करतो आपण एका दुसऱ्या मेटलनं त्या म्हणजे मेटलच्या वेळेनं काय करतो त्याला स्टिक करून ठेवतो किंवा त्याला चिपकवतो, आपण त्याला शोल्डरिंग करतो. मग शोल्डरिंग करण्यासाठी आपल्याला नाही का काय काय गरजेचं असतं, सगळ्यात पहिले म्हणजे काय शोल्डरिंग आयरन गरजेचं असतं. त्याच्यानंतर शोल्डरिंग वायर लागतो, म्हणजे ज्या बघा एक धातू असेल हा शोल्डरिंग वायर लागतो, शोल्डरिंग पेस्ट लागतं आणि सेफ्टी गिअर मध्ये गॉगल वापरला पाहिजे, हँड ग्लोव्ह वापरले पाहिजे, सेफ्टी गिअर्स लागते. त्यापैकी शोल्डरिंग गन तुम्ही बघितलं असेल बघा, शोल्डरिंग आयरन त्याला तुम्ही गरम करता आणि जो वायर असतो त्याला शोल्डरिंग वायर म्हणतो. त्याचा बघा जो मेल्टिंग पॉईंट असतो ना, जो आपला जो धातू आपण वापरणार आहे त्या धातूपेक्षा या शोल्डरिंग वायरचा मेल्टिंग पॉईंट काय पाहिजे, कमी पाहिजे, म्हणजे तो लवकर मेल्ट झाला पाहिजे. असं का बरं रे, मला सांगा. तुम्ही या शोल्डर म्हणून याला वापरणार, मग जर तुमचा धातूचा मेल्टिंग पॉईंट याच्यापेक्षा जास्त असेल, याच्यापेक्षा म्हणजे याचा मेल्टिंग पॉईंट जास्त असेल तर तुमचा धातूचा अधिक वितळ आणि नंतर काय होईल, हा म्हणजे याचा फायदा राहील का, काही नाही. म्हणून वेगवेगळ्या धातूसाठी वेगवेगळे शोल्डरिंग वायर आपण वापरत असतो. तसंच शोल्डरिंग फ्लक्स असतो, याला शोल्डरिंग पेस्ट म्हणतो. तर शोल्डरिंग पेस्ट कशासाठी वापरतो माहिती का, शोल्डरिंग पेस्टचं सर्वात मोठं किंवा सर्वात महत्वाचं काम म्हणजे काय करतो, तो ऑक्सिडेशन होऊ देत नाही. आता ऑक्सिडेशन होऊ देत नाही म्हणजे काय, बघा आपण एखादा जॉईंट मारला, जॉईंट मेटलचे असतात, मग काय होतं की त्या मेटलवरती तुम्ही बघितलं जंग चढतो कधी कधी, मग तो जंग न चढू देण्यासाठी त्याच्यावरती एक लेअर तयार करायचं काम कोण करत असतं, आपला शोल्डरिंग फ्लक्स करत असतो. मग आता हे शोल्डरिंग फ्लक्स माहिती आहे का, मी जसं तुम्हाला सांगितलं, जर हा वायर वेगवेगळ्या मटेरियलवरती डिपेंड करतो, तसंच नाही का हा शोल्डरिंग फ्लक्स सुद्धा वेगळ्या मटेरियलसाठी वेगळा शोल्डरिंग फ्लक्स वापरला जातो. मग त्याच्यासाठी आता जर का तुमचं गॅल्वनाइज आयन सांगितलं, काय सांगितलं त्यांनी, गॅल्वनाइज आयन असेल ना, तर मॅक्झिमम वेळेस आपण काय करतो माहितीये का, जो म्हणजे तो झिंक क्लोराईड असतो ना, झिंक क्लोराईड म्हणजे झिंक क्लोराईड आपण वापरायला पाहिजे. पण जो HCl असतो ना, HCl पासून झिंक क्लोराईड बनवतो, तर याचं उत्तर काय राहणार माहितीये का, आपला ऑप्शन नंबर बी राहणार, झिंक क्लोराईड. तसं पाहिलं तर काय राहील, ऑप्शन नंबर झिंक क्लोराईड पाहिजे, कारण झिंक क्लोराईड पासूनच आपण काय करतो, HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड बनवतो. पण इथं नेहमीमध्ये काय दिलेलं आहे, ऑप्शन नंबर डी दिलेलं आहे, काय दिलेलं, हायड्रोक्लोरिक ऍसिड दिलं. बरोबर आहे, म्हणजे याचा बघा हायड्रोक्लोरिक ऍसिड आपण बनवतो कशापासून, झिंक क्लोराईड पासून, म्हणजे झिंक क्लोराईड पासूनच आपण हे बनवतो. तसं प्रायमरी बघायला गेलं तर झिंक क्लोराईड पण असतं, पण नेहमीमध्ये ऑप्शन डी दिलं, म्हणून याचं उत्तर करेक्ट ऑप्शन करणार ऑप्शन नंबर 4 झिंक काय हायड्रोक्लोरिक ऍसिड. मग क्वेश्चन नंबर 5 काय म्हणतो, विच मेथड यूज फॉर शोल्डरिंग यूज टू क्वांटिटी प्रोडक्शन. कशासाठी, बघा क्वांटिटी प्रोडक्शन म्हणजे खूप जास्त प्रमाणात प्रोडक्शनसाठी आपण कोणत्या प्रकारचा शोल्डरिंग मेथड म्हणजे शोल्डरिंगची कोणती पद्धत आपण प्रमाण उत्पादनासाठी आणि टिनिंग कामासाठी वापरले जाते. प्रमाण उत्पादन म्हणजे बघा आता कसं आहे, तुम्हाला नॉर्मली जर तुमचं एखादी गोष्ट रिपेअर करायची असेल, तुम्ही काय करता, शोल्डरिंग आयरन वगैरे करू शकता. पण जास्त क्वांटिटीमध्ये असेल तर तुम्ही ज्या पीसीबी वगैरे बघता, त्या पीसीबी मध्ये हजारो लाखो पीसीबी तुम्हाला एक सोबत तयार करावं लागतात फॅक्टरीमध्ये. मग त्याच्यासाठी नेमकं कोणती मेथड वापरायची, तर लक्षात राहू द्या की जी क्वांटिटी प्रोडक्शन म्हणजे खूप जास्त जर का मास प्रोडक्शनसाठी जर तुम्हाला शोल्डरिंग करायची असेल ना, तर मास प्रोडक्शनसाठी तुम्ही का डीप शोल्डरिंग वापरत असता. आता डीप शोल्डरिंग म्हणजे काय, ऑलरेडी त्या पूर्ण मटेरियलवरती नाही का शोल्डरिंग फ्लक्स वगैरे ते लावून घेतात, म्हणजे शोल्डरिंग केलेली असते, आणि त्याला काय करतात, त्या लिक्विडमध्ये काय करतात, डीप करायचं, जेणेकरून जो अनवॉन्टेड पोर्शन राहतो ना, की जे अनवॉन्टेड शोल्डरिंग असते ती काय होते, रिमूव्ह होऊन जाते, आणि फक्त जेवढी आपल्याला लाईन्स पाहिजे तेवढंच त्याच्यावरती शोल्डरिंग राहते. याला डीप शोल्डरिंग म्हणते. काय म्हणते, डीप शोल्डरिंग. म्हणजे बघा नॉट यूज फॉर रिपेअर वर्क, हे पण खूप महत्वाचं आहे की याला रिपेअर कामासाठी वापरल्या जाऊ शकत नाही, याला फक्त आणि फक्त मास प्रोडक्शनसाठी वापरावं लागतं. नंतरचं बघा शोल्डरिंग विथ शोल्डरिंग फ्लेम. जसं तुम्ही बघा वेल्डिंग फ्लेमनं वेल्डिंग करतात, तसं नाही का या फ्लेमनं शोल्डरिंग सुद्धा करतात. मग हे कुठं, हेवी मेटल वर्क. आणि बघा हेवी मेटल वर्क म्हणजे काय, की ज्या ठिकाणी बघा मोठी गाडी असेल, त्या मोठ्या गाडीला किंवा तुम्हाला मोठ्या ठिकाणी शोल्डरिंग जर करायची असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला शोल्डरिंग विथ शोल्डरिंग फ्लेम न करावं लागते, जेणेकरून जर मेटल हेवी मेटल असेल. आता मग मी तुम्हाला सांगा, आता स्मॉल इलेक्ट्रॉनिक रिपेअरसाठी वापरला जाणार का, तर नाही. स्मॉल इलेक्ट्रॉनिक रिपेअरिंग जे आपल्या घरगुती रिपेअरिंगसाठी आपण काय करतो, शोल्डरिंग गन किंवा शोल्डरिंग आयरन या दोन मेथडपैकी एक मेथड वापरतो. पण ही पण नाही, शोल्डरिंग विथ शोल्डरिंग फ्लेम कशासाठी वापरणार, हेवी मेटल वर्कसाठी आपण वापरणार. त्याच्यानंतर बघा शोल्डरिंग गन मी तुम्हाला सांगितलं क्विक हिटिंग होते, आणि हेवी वायर्स क्विक हिटिंग. शोल्डरिंग गन आहे, लवकर हिट होणार, आणि काय होणार, कशासाठी होणार, लेस प्रिशियस फॉर स्मॉल सर्व्हिसिंग. स्मॉल वगैरे छोट्या सर्व्हिसिंग जर तुम्हाला करायचे असतील, तर तुम्ही शोल्डरिंग गन किंवा शोल्डरिंग आयरन सुद्धा सर्व्हिसिंग आणि रिपेअरिंगसाठी म्हणजे बेस्ट कंट्रोल सेफ फॉर स्मॉल कंपोनंट वगैरे जे असतात त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, या दोन मेथड आपण जास्त वापरतो. प्रश्न कशावरती विचारतात, की शोल्डरिंग विथ शोल्डरिंग फ्लेम कुठे वापरणार, किंवा मास प्रोडक्शनसाठी कोण. जसं या क्वेश्चन मध्ये काय विचारलं आपल्याला, मास प्रोडक्शनसाठी, किंवा काय सांगितलं यूज फॉर क्वांटिटी प्रोडक्शन म्हणजे क्वांटिटी वाढवायची आपल्याला, कोणतं वापरणार, याच्यासाठी वापरणार आपण ऑप्शन नंबर ए डीप शोल्डरिंग मेथड.
कोणती आपण म्हणजे बुडवण्याची शोल्डरिंग. मी तुम्हाला सांगितलं तो काय करतो, आपण कंपोनंटवरती पूर्ण शोल्डरिंग आयरन तो लावलेला राहतो, त्याला डिप करतो. मग त्या डिप केल्यानंतर काय होतं, जो अनवॉन्टेड जो लाईन्स म्हणजे अनवॉन्टेड जो पोर्शन आहे तो निघून जातो आणि फक्त ज्या जसं आपण ट्रेस केलेलं आहे ट्रेस एमसीबी वरती, ते एमसीबी वरच तिथे काय राहतं, शोल्डरिंग राहते. याला आपण डीप शोल्डरिंग असं म्हणतो. क्वेश्चन नंबर 6 काय म्हणतो, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट मार्क एज अ एक्स इन अंडरग्राउंड केबल. म्हणजे खाली दिलेल्या किंवा भूमिगत अंडरग्राउंड केबलमध्ये एक्स म्हणून चिन्हांकित केलेल्या भागाचं नाव काय. आता बघा एक्स इथं दिलं, 1 2 3 नंबरची लेअर एक्स. मग आता हे कसं लक्षात राहायचं याची ट्रिक मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितली. आता ट्रिक काय सांगितली होती मी, की सिक्वेन्स कसा लक्षात राहू द्यायचा, की काय सांगतो, सब वायर कसा आहे, लीक आहे, सब वायर लीक आहे. कसा आहे आपला लीक, सब वायर लीक आहे. म्हणजे काय लिहायचं कसं बघा, एस म्हणजे SAB सब वायर सोडून द्यायचं, लीक म्हणजे LIC. सब वायर कसं आहे, लीक आहे. मग एस म्हणजे सर्विंग, ए म्हणजे आर्मरिंग, बी म्हणजे बिडिंग, एल म्हणजे लीड शीट, आय म्हणजे इन्सुलेटर, सी म्हणजे कंडक्टर. मग आता मी काय सांगितलं, एस सर्वात बघा SABLIC. मग आता ही 3 नंबरची लेअर किती झाली, ही बी फॉर बिडिंग. म्हणजे इथं बघा सर्विंग 1 नंबरची लेअर, 2 नंबरची लेअर आर्मरिंग, 3 नंबरची बिडिंग, 4 नंबर लीड शीट, 5 नंबर इन्सुलेशन आणि 6 नंबर कंडक्टर. हा सिक्वेन्स खूप महत्वाचा आहे बरं. याच सिक्वेन्सवरती तुमचे मॅक्झिमम प्रश्न सॉल्व्ह होतात. त्यासाठी जर तुम्ही तो व्हिडिओ जर नसेल बघितला, तो आधी व्हिडिओ बघून घ्या, कारण त्याच्यामध्ये ही शॉर्ट ट्रिक मी पूर्ण एक्सप्लेन केलेली आहे. मग आता काय विचारलं, 3 नंबरचा पॉईंट विचारला होता, मग मी इथं काय लिहिणार आहे बघा, एक SABLIC. म्हणजे 3 नंबरचा माझा काय येईल, बिडिंग येणार. आणि हे या लेअरचं नाव काय, बी बिडिंग. म्हणजे ऑप्शन नंबर ए याचं उत्तर करेक्ट उत्तर राहणार ऑप्शन नंबर ए, बी फॉर बिडिंग. मग याचा बघा आता नंतर प्रश्न काय विचारतात, की याचा कोणता यूज कुठं होतं, हे पण मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. नंतर काय, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ XLPE. हा सुद्धा क्वेश्चन मी नाही का ज्या दिवशी तुम्हाला अंडरग्राउंड केबल एक्सप्लेन केला ना त्या व्हिडिओमध्ये, त्याच्यात मी XLPE चा लॉंग फॉर्म सांगितला. पहिली गोष्ट, XLPE काय, हे एक इन्सुलेटिंग मटेरियल आहे. काय इन्सुलेशन आहे, हे काय आहे, आणि इन्सुलेशन अजून कशाचं बनवतात रे, अजून एक रबर, त्याला आपण PVC. आणि एक असतं XLPE. XLPE असतो, एक्स म्हणजे क्रॉस, एक्स म्हणजे काय असतं, क्रॉस लिंक पॉलीइथिलीन, म्हणजे क्रॉस लिंक्ड पॉलीइथिलीन. ऑप्शन नंबर सी या क्वेश्चनचं काय राहणार, बरोबर उत्तर आहे. XLPE काय, हे इन्सुलेशन मटेरियल आहे. आणि एक्स फॉर क्रॉस, पी फॉर XL फॉर लिंक, पी फॉर पॉली, ई फॉर इथिलीन, म्हणजे क्रॉस लिंक पॉलीइथिलीन. याचा काय हा लॉंग फॉर्म आहे. हा खूप वेळा प्रश्न परीक्षेत विचारतात. नंतर क्वेश्चन नंबर 8 बघा, व्हॉट इज द पर्पज ऑफ सर्विंग लेअर इन अंडरग्राउंड केबल. बघा आत्ताच अंडरग्राउंड केबलची मी काय सांगितलं तुम्हाला, शॉर्ट ट्रिक सांगितली, की सर्विंगचं काय काम, काय कशाचं काम विचारलं त्यांनी, भूमिगत केबलमध्ये सर्विंग थर लावण्याचा उद्देश काय असतो. आता शॉर्ट ट्रिक काय म्हणते आपली बघा, कसं आहे, सब वायर, आता लिहितो डायरेक्ट, सब काय वायर कसा आहे, लीक आहे, LIC. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रत्येक जी वरची लेअर असते ती त्याच्या आतल्या लेअरला प्रोटेक्ट करते. म्हणजे इन्सुलेटरचं काम आहे कंडक्टरला प्रोटेक्ट करणं, लीड शीटचं काम आहे इन्सुलेटरला प्रोटेक्ट करणं, बिडिंगचं काम आहे लीड शीटला प्रोटेक्ट करणं, आर्मरिंगचं काम आहे बिडिंगला प्रोटेक्ट करणं, आणि सर्विंगचं काम आहे आर्मरिंगला प्रोटेक्ट करणं. मग आता इथं ऑप्शन वाचा तुम्ही, प्रोटेक्ट द केबल फ्रॉम द मॉइश्चर, प्रोटेक्ट द केबल फ्रॉम द मेकॅनिकल इंजुरी, प्रोटेक्ट द मेटॅलिक शीथ अगेन, मेटॅलिक शीथला प्रोटेक्ट मेटॅलिक शीथ अगेन्स्ट द करोजन. मला सांगा मेटॅलिक शीथला कोण प्रोटेक्ट, लीड शीथ किंवा मेटॅलिक शीथला प्रोटेक्ट करण्याचं काम कोणाचं असतं, बिडिंगचं असतं. पण आपल्याला काय विचारलं आणि सर्विंगचं विचारलं. मग बघा, प्रोटेक्ट द आर्मरिंग फ्रॉम द ऍटमॉस्फेरिक कंडिशन. बघा हे ऍटमॉस्फेरिक कंडिशन सगळं सोडून द्या, पण एक गोष्ट लक्षात राहू द्या की काय विचारलं त्यांनी, सर्विंग विचारलं. सर्विंगच्या आतली लेअर आर्मरिंग, म्हणजे सर्विंगचं काय काम आहे मी तुम्हाला सांगितलं, सर्विंगचं काय काम आहे, या आर्मरिंगला काय करणं, बघा प्रोटेक्ट द केबल फ्रॉम एक्सटर्नल एन्व्हायरमेंट, म्हणजे एन्व्हायरमेंट पासून प्रोटेक्ट करणं. कोणाला, या आर्मरिंगला. कोणाला प्रोटेक्ट करणं, जी 2 नंबरची जी लेअर आहे आपल्याकडे ही आर्मरिंग, या आर्मरिंग लेअरला प्रोटेक्ट करणं एक्सटर्नल एन्व्हायरमेंटल कंडिशन पासून. म्हणजे प्रोटेक्ट द आर्मरिंग फ्रॉम द ऍटमॉस्फेरिक कंडिशन किंवा एन्व्हायरमेंटल कंडिशन आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे या शॉर्ट ट्रिक लक्षात राहू द्या की एस कोणाला प्रोटेक्ट कराल, आर्मरिंगला प्रोटेक्ट कराल. मग याचं उत्तर झालं ऑप्शन नंबर डी, प्रोटेक्ट द आर्मरिंग फ्रॉम द ऍटमॉस्फेरिक कंडिशन. त्याच्यासाठी मी तुम्हाला तेच सांगितलं, तो व्हिडिओ नाही का एकदा आवर्जून तुम्ही बघा. क्वेश्चन नंबर 9 काय म्हणतो, विच टाइप ऑफ फॉल्ट UG केबल कॅन बी लोकेटेड ऑन धिस लूप टेस्ट. म्हणजे जी डायग्राम दिसून राहिली तुम्हाला, या डायग्राम मधून तुम्ही कोणत्या प्रकारचा अंडरग्राउंड केबलचा फॉल्ट फाइंड करू शकता. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली की जो अंडरग्राउंड केबल असतो ना, अंडरग्राउंड केबलमध्ये फॉल्टला डिटेक्ट करणं खूप अवघड राहतं. पहिली गोष्ट लवकर फॉल्ट होत नाही, आणि झाला तर काय होतं की डिटेक्ट करणं अवघड राहतं, कारण तो केबल अंडरग्राउंड ओपनली आपल्या डोळ्यांना दिसत नाही. मग त्याच्यासाठी का 2 टेस्ट, एक असतं मरी लूप टेस्ट आणि एक असतं वायरले लूप टेस्ट. आता दोन्ही लूप टेस्ट आहेत,
लूप टेस्ट सहसा नाही का तुम्हाला शॉर्ट सर्किट पासून, बघा आता फॉल्टचे प्रकार सांगतो. लूप मी काय सांगितलं, लूप टेस्ट नाही का शॉर्ट सर्किट पासून प्रोटेक्शनसाठी वापरतात, किंवा प्रोटेक्शन नाही, शॉर्ट सर्किटचा जो फॉल्ट झाला ना तो फाइंड करण्यासाठी आपण मरी लूप टेस्ट किंवा वारले लूप टेस्ट वापरत असतो. मग आता पहिली गोष्ट सांगा, बघा अशा अंडरग्राऊंड केबल आहेत, मग एक काय होऊ शकतं, हे केबल एकमेकांना लागू शकतात, मग याला शॉर्ट सर्किट म्हणतो. किंवा असं काय होऊ शकतं की हा केबल काय होऊ शकतं, मधातून ओपन होणार, म्हणजे असा केबल मधातून कुठेतरी डॅमेज झाला, याला म्हणतात ओपन, याला कंडक्टर ओपन झाला. किंवा असं होऊ शकतं की हा कंडक्टर ओपन होऊन काय होणार, अर्थमध्ये चालला जाणार, किंवा हा कंडक्टर काय होणार, अर्थिंग होणार याची, म्हणजे या कंडक्टरचा पूर्णच्या पूर्ण करंट कुठे जाणार, अर्थमध्ये जाणार. म्हणजे जर तो पूर्ण करंट अर्थमध्ये असेल याला म्हणतात ग्राउंड फॉल्ट. जर तो वायर एकमेकांना चिपकला तर याला म्हणायचं शॉर्ट सर्किट फॉल्ट. जर तो वायर मी सांगितलं असं मधातून ओपन झाला तर याला म्हणायचं ओपन सर्किट फॉल्ट. आणि वीक इन्सुलेशन फॉल्ट म्हणजे काय होतं की कधी कधी ज्या मी तुम्हाला सांगितलं ऍटमॉस्फेरिक कंडिशनमुळे जे इन्सुलेशन असतं ना, हे इन्सुलेशन कमी होतं. मग पहिली गोष्ट तर लूप टेस्ट नाही का, आपण मरी लूप टेस्ट असो किंवा वारले लूप टेस्ट असो, या दोन्ही टेस्ट आपण कशासाठी वापरत असतो, एक मिनिट, या दोन्हीच्या दोन्ही लूप टेस्ट आपण कशासाठी वापरत असतो, शॉर्ट सर्किटचा फॉल्ट प्रोटेक्ट म्हणजे शॉर्ट सर्किटचा फॉल्ट फाइंड करण्यासाठी वापरतो. मग याचा डिफरन्स काय आहे, जी मरी लूप टेस्ट असते ना, या मरी लूप टेस्ट मध्ये नाही का रेजिस्टन्स नाही का जो आपण वापरतो त्याच्यामध्ये हा जो रेजिस्टन्स असतो ना कॉन्स्टंट असतो, त्याच्यामुळे नाही का आपल्याला एक्झॅक्ट लोकेशन ऑफ फॉल्ट समजत नाही, किंवा फॉल्ट कोणत्या लोकेशन, बघा फॉल्ट कोणता झाला हे समजतं की फॉल्ट आता काय झाला, शॉर्ट सर्किट फॉल्ट झाला किंवा दोन कंडक्टर शॉर्ट झाले. पण एक्झॅक्ट लोकेशन जर फाइंड करायचं किती डिस्टन्स वरती झाला ना, तर हे फाइंड करण्यासाठी आपण नाही का वारले लूप टेस्ट वापरतो. ही मी नाही का ही पीडीएफ देईल त्यावेळेस तुम्ही नाही का पूर्ण वाचून घ्या. त्याच्यानंतरची टेस्ट असते बघा मेगर टेस्ट. मेगर टेस्ट कशासाठी वापरतो आपण, जे मी तुम्हाला सांगितलं ना वीक इन्सुलेशन झालं याच्यासाठी आपण मेगर टेस्ट वापरतो. कोणती वापरतो, मेगरची टेस्ट करतो. म्हणजे मेगरनं काय करतो आपण, इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजर करतो. नंतर एखादी कंटिन्युटी टेस्ट. आता ही कंटिन्युटी टेस्ट कशासाठी वापरायची, जर तुमचा फॉल्ट म्हणजे ओपन सर्किट जर का फॉल्ट झाला असेल तर तुम्हाला वायरमध्ये कंटिन्युटी भेटणार नाही. मग ही कंटिन्युटी फाइंड करण्यासाठी आपण काय करत असतो, ओपन सर्किट फॉल्ट वापरतो. आणि मी तुम्हाला सांगितलं मग याच्यासाठी कोण देणार, विच टाइप ऑफ फॉल्ट कॅन बी लोकेटेड धिस लूप टेस्ट. म्हणजे ही जी लूप टेस्ट झाली आणि लूप टेस्ट पासून आपण काय करत असतो, शॉर्ट सर्किट फॉल्ट म्हणजे डिटेक्ट करण्यासाठी आपण काय करत असतो, ही टेस्ट वापरत असतो. आता बघा याच्यानंतर हे दिलं कॅपॅसिटन्स टेस्ट, फॉलो पोटेन्शियल टेस्ट. म्हणजे या सगळ्या टेस्टनी का आपण अंडरग्राऊंड केबल जे ना अंडरग्राऊंड केबलचे फॉल्टला डिटेक्ट करण्यासाठी वापरतो. नंतरचा क्वेश्चन बघा काय म्हणतो, विच केबल लेइंग मेथड इज यूज इन अ जनरेटिंग स्टेशन. जे जनरेटिंग स्टेशन असतात ना त्याच्यामध्ये कोणती केबल मेथड वापरली जाते. आता बघा जनरेटिंग स्टेशन म्हणजे आपल्याला काय वाटतं की जनरेटिंग स्टेशन मध्ये सगळ्या गोष्टी, जसं मी तुम्हाला सांगितलं अंडरग्राऊंड केबल अंडरग्राऊंड टाकणं ही खूप चांगली गोष्ट आहे. मग तुम्हाला काय वाटेल की जनरेटिंग स्टेशन मध्ये सुद्धा आपण काय करतो, केबल अंडरग्राऊंड टाकून देत असेल सगळे. पण का टाकत नाही त्याच्या मागचं पहिलं कारण सांगतो. जनरेटिंग स्टेशन मध्ये बघा खूप हेवी मोठमोठे केबल असतात ज्याची करंट कॅपॅसिटी खूप जास्त असते, जवळपास 1500 एम्पियर पर्यंतचा करंट त्याच्यातून जातो. आणि अंडरग्राऊंड केबलची मी तुम्हाला सांगितलं की जेवढा जास्त करंट तेवढे जास्त लेअर वाढवावं लागतील, तेवढी जास्त साईज वाढल, नंतर फॉल्ट झाला तर डिटेक्ट करायसाठी अवघड. म्हणून याच्यामध्ये पहिली गोष्ट की काय म्हणजे डायरेक्ट इन ग्राउंड मेथड याच्यामध्ये वापरत नाही. कशामध्ये वापरत नाही, आपल्या जनरेटिंग स्टेशन मध्ये वापरत नाही. मग दुसरे मेथड होते अलॉंग बिल्डिंग, म्हणजे बिल्डिंगवर किंवा काय इंडक्ट मध्ये वापरणं. आता सर्वात बेस्ट मेथड सांगू मी तुम्हाला की काय असतं, तुम्ही जर का बघितलं असेल जे रॅक इन एअर मेथड. रॅक इन एअर मेथड म्हणजे काय असतं, ज्या भिंतीवर असतात भिंतीवर अशा रॅक बनवतात आणि त्या रॅक मधून ते केबल नेतात. मग आता याचा फायदा काय आहे की पहिली गोष्ट माहितीये का, पहिली गोष्ट बघा की उष्णतेचा निचारा होतो, म्हणजे मोकळ्या जागेमध्ये केबल असल्यामुळे त्याला काय लागते, हवा लागते. आणि हवा लागल्यामुळे जी हीट तयार होणार आहे ना ती हीट डेसिपेट लवकर होऊन जाते आणि आपले वायर थंड राहतात. हे सर्वात महत्वाचं इम्पॉर्टंट रिझन आहे की आपण काय करतो, रॅक्स हवेत म्हणजे ज्या रॅक इन एअर मेथड ना, जे म्हटलं मी तुम्हाला की अंडर सबस्टेशन मध्ये कोणती वापरते, रॅक्स इन एअर मेथड वापरते. की ज्या रॅक असतात ना या रॅक मध्ये आपण कंडक्टर ठेवणार. पहिली गोष्ट समजली मला की हीट काय होणार, लवकर डिसिपेट होणार. दुसरी गोष्ट की देखभाल आणि दुरुस्ती सोपी जाते रे. मला सांगा केबल डक्ट मध्ये ठेवले तुम्हाला दिसून जातं की बाबा कुठं केबलचा फॉल्ट आला का, कुठं जळून राहिला का, कुठं आग लागली का, किंवा कुठे एखादा ओपन झाला का, हे लवकर समजून जाऊ शकतं. तिसरं काय असतं, नवीन केबल्स टाकणे सोपं जातं. म्हणजे कधी तुम्हाला भविष्यात वाटलं की आपल्याला काय करायचं, आता नवीन केबल टाकायची, तुम्ही काय करा त्या रॅक्सच्या साईडला किंवा दुसऱ्या रॅकमधून नवीन केबल इझिली टाकू शकता. चौथी मेथड असते की गंज आणि रासायनिक प्रक्रियेपासून संरक्षण. मी तुम्हाला सांगितलं जर तुम्ही केबल अंडरग्राऊंड टाकले असेल तर गंज लागू शकतो, जंग लागू शकतो, बरोबर आहे की नाही. मग त्याच्यासाठी त्याच्यापासूनही संरक्षण भेटतं आणि शॉर्ट सर्किटचा शोध लगेच लागतो. मी तुम्हाला सांगितलं की आता जर का वायरस तुमच्या डोळ्यासमोर चालले तर तुम्हाला लवकर दिसू शकतो की नेमका फॉल्ट कुठे झाला. त्याच्यासाठी आपण काय करतो, वापरतो की जनरेटिंग स्टेशन मध्ये रॅक इन एअर, जे रॅक असतील त्या रॅक इन एअर हवेमध्ये रॅक ठेवून त्याच्यामध्ये काय करतो आपण, कंडक्टर ठेवत असतो. क्वेश्चन नंबर 11, हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर देअर इन अ व्हॅलन्स शेल ऑफ द कॉपर ॲटम. आता पहिली गोष्ट कॉपर म्हणजे काय विचारलं की तांब्याच्या अणूच्या व्हॅलेन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात.
आता व्हॅलेन्स शेल म्हणजे काय बघा, प्रत्येक आयटम असतो त्याचा हा न्यूक्लियस असतो, त्याच्या भोवतीने अशा शेल असतात. मग या शेलमध्ये नाही का त्याच्या इलेक्ट्रॉनच्या कॅपॅसिटीनुसार नाही का त्याच्यामध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स असतात, जे शेवटच्या ऑर्बिटमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात त्याला आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणतो. मग आता व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन ओळखायचे कसे किंवा किती आहेत याच्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहिती पाहिजे की इलेक्ट्रॉन नेमके कसे डिवाइड होतात. मग त्यासाठी पहिल्या शेलमध्ये किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स बसतात, दुसऱ्या शेलमध्ये किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन बसतात आणि तिसऱ्या शेलमध्ये किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन बसतात, याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे, शॉर्टकट फॉर्म्युला बघा. हा क्वेश्चन मध्ये म्हणजे क्वेश्चन पेपरमध्ये म्हणून 2n². मग आता 2n² म्हणजे काय सांगतो, हा जो n म्हणजे नाही का किती नंबरची शेल आहे तुमची. जसं पहिल्या नंबरची असेल तर 2च्या ठिकाणी 1 ठेवा म्हणजे 2 1 चा स्क्वेअर म्हणजे याचं उत्तर येणार 2. 2 ठेवल्याच्या ठिकाणी 2 मल्टिप्लाय बाय 2 चा स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर येणार 2 मल्टिप्लाय बाय 4 याचं उत्तर येणार 8. मग 3च्या ठिकाणी बघा 2 मल्टिप्लाय बाय 3 चा स्क्वेअर म्हणजे की 3 त्रिक 9 म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 9 इज इक्वल टू उत्तर येणार 18. आणि नंबर काय जर 4 जर असेल तर 4 मध्ये काय येणार 2 मल्टिप्लाय बाय 4 चा स्क्वेअर म्हणजे 4 चा स्क्वेअर 16 असतो ना, 2 मल्टिप्लाय बाय 4 16 16 दुने 32. म्हणजे अशा प्रकारे पहिली ऑर्बिट असेल तर 2, दुसरी ऑर्बिट असेल तर 8, तिसरी असेल तर 18 आणि चौथी असेल तर 32 असे इलेक्ट्रॉन्स बसू शकतात. तुमच्याकडे 7 सीटर गाडी आहे, मग 7 सीटर मध्ये किती जण बसू शकतात, समोर एक बसल, मधात 3 बसल, समजा मधात 2 बसल, मागे 2 बसतील, असे जसं सीटच्या स्ट्रक्चरवरती बसू शकतं. पण गाडी तुमच्याकडे भलेही 7 सीटर आहे, तुमच्याकडे माणसंच 2 आहेत, तर तुम्ही कुठं पहिल्याच ऑर्बिटमध्ये किंवा पहिल्या सीटमध्ये त्यांना बसून देणार. तसंच काय असतं माहितीये का, मग आता याच्यासाठी आपल्याला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती हे ओळखण्यासाठी आपल्याला ॲटॉमिक नंबर माहिती पाहिजे. तर कॉपरचा ॲटॉमिक नंबर असतो 29. किती असतो 29. मग मी तुम्हाला सांगितलं बघा 29 पैकी पहिल्या ऑर्बिटमध्ये, आणि आता व्हॅलेन्स म्हणजे काय, शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती उरणार, पहिल्या ऑर्बिटमध्ये बघा किती गेले, 29 पैकी 2 तर पहिल्याच्यात गेले, फुल झालं. नंतर पुन्हा दुसरे 8 टाकून दिले, 8 आणि 2 10 झाले, किती झाले 8 आणि 2 10, आणि पुन्हा 18 बसले आपले, किती बसले 2 8 18 म्हणजे 18 आणि 2 किती झाले, 18 आणि 2 10 आणि 28 म्हणजे टोटल 28 इलेक्ट्रॉन्स आपले आता बसून गेले. उरला 1 इलेक्ट्रॉन्स. मग 1 इलेक्ट्रॉन्स आता इथं बसायला 32 बसायला जागा आहे, मग आपण काय करणार, शेवटच्या पॉईंट किती जाणार 1 इलेक्ट्रॉन चालला जाणार, म्हणजे जो 2 8 2 10 18 28 झाले. 28 आता ॲटॉमिक नंबर 29 आहे म्हणजे टोटल 29 ॲटम आहेत, तर 28 जण बसले तर उरलेला एकच इलेक्ट्रॉन्स काय राहणार, शेवटच्या ऑर्बिटमध्ये बसणार. म्हणून आपण म्हणतो व्हॅलेन्स ऑर्बिट म्हणजे किती इलेक्ट्रॉन राहणार, फक्त 1 इलेक्ट्रॉन राहणार. किती राहणार, फक्त 1. म्हणजे ऑप्शन नंबर याचं काय झालं, बरोबर उत्तर झालं. तसंही लक्षात राहू द्या, कधीही जर का तुमचा कोणत्याही टाईपचा जर का कंडक्टर असेल ना, तर कंडक्टरच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स हे लेस दॅन 4 असतात. 4 पेक्षा काय राहतात, नेहमी कमीच राहतात. आता का कमी, 4 पेक्षा कमी राहतात, 4 पेक्षा काय राहतात, कमी. का बरं कमी राहतात, कारण ती प्रॉपर्टीज आहे कंडक्टरची की कंडक्टरच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये रिकाम्या म्हणजे शेवटच्या ऑर्बिटमध्ये लेस दॅन 4 इलेक्ट्रॉन्सच पाहिजे. जर एक्झॅक्ट 4 असेल तर त्याला सेमीकंडक्टर बनतो, आणि 4 पेक्षा जास्त असेल त्याला आपण इन्सुलेटर म्हणत असतो. हे सुद्धा क्वेश्चन परीक्षेत येतात. आता मग बघा, हे तर झालं याच्याबद्दल की मी काय सांगितलं, कॉपरचं सांगितलं. पण सेम जर का तुम्हाला उद्या चालून आता आपण 2 जास्त, एक असतो अल्युमिनियम वापरतो, त्या अल्युमिनियमच्या बाबतीत सुद्धा विचारू शकतात. तर मग अल्युमिनियमचा ऑटोमिक नंबर असतो 13. किती असतो 13. मग बघा, जर ऑटोमिक नंबर 13 असेल तर पहिल्याच्यात 2 जातील, दुसऱ्याच्यात 8 जातील, 8 आणि 2 10, तिसऱ्याच्यात 18 बसू शकतात. पण आपल्याकडे तेवढे इलेक्ट्रॉन शिल्लक आहेत का, नाही आहेत. मग 8 आणि 2 10 उरले किती, शेवटचे उरले 3, म्हणजे 13 10 3 उरले ना. मग शेवटच्या ऑर्बिटमध्ये अल्युमिनियमचे किती इलेक्ट्रॉन्स असतात, तर 3 इलेक्ट्रॉन्स राहतात. बघा, बसू 18 शकतात, पण आता मी तुम्हाला सांगितलं ना, 7 सीटर गाडी तुमच्याकडे लोकच 2 आहेत, तुम्ही पहिल्याच रो मध्ये बसवणार त्यांना. तर मग अशा पद्धतीने काय करणार, कधी कधी तुम्हाला अल्युमिनियमचं सुद्धा विचारतात, तर अल्युमिनियमच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स असतात. किती असतात, 3. आता बघा, याचं कॉपर विचारलं होण्याच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये 1 ऑप्शन नंबर याचं बरोबर उत्तर झालं. क्वेश्चन नंबर 12, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट ऑन लॅम्प निऑन. म्हणजे निऑन लॅम्प मध्ये, जो निऑन लॅम्प असतो ना, निऑन दिव्यावर विद्युत प्रवाहाचा काय परिणाम होतो. आता पहिली गोष्ट, निऑन लॅम्प कुठं, तुम्ही जर का जो टेस्टर बघतो ना आपण, त्या टेस्टरमध्ये हा निऑन लॅम्प असतो बघा. मग आता निऑन लॅम्प काय असतो, जर तुम्ही इथं बघितलं ना, निऑन लॅम्प मध्ये बघा, इथं वरती निऑन गॅस, पूर्ण ट्यूबच्या आतमध्ये नाही का निऑन गॅस भरलेला असतो. हा नाही का ग्लासचा हा एक बल्ब असतो, हा इलेक्ट्रोड असतो. याला काय असतो, याच्यात इलेक्ट्रोड आणि ग्लास बल्ब, आणि हा वायर लीड जे आपण कनेक्शनसाठी वायर लीड देतो ना ते. मग ज्या वेळेस तुम्ही याला सप्लाय देता ना, या सप्लाय दिल्यामुळे काय होतं, या गॅसचं आयोनायझेशन होतं. आयोनायझेशन होणं म्हणजे काय, गॅस हा चार्ज होतो, आणि चार्ज झाल्यामुळे का गॅस हा काय करायला लागतो, ग्लो व्हायला लागतो. आणि अशा पद्धतीने हा जो ग्लास बल्ब एक नाही म्हणजे बाहेर, म्हणजे जो इलेक्ट्रोड आहे ना, इलेक्ट्रॉन या गॅसची केमिकल रिएक्शन काय व्हायला लागते, आयोनाइज झाल्यामुळे हा लाईट लागतो. मग याला आपण काय म्हणतो माहितीये का, निऑन लॅम्प मध्ये काय होतं, गॅस आयोनायझेशन इफेक्ट होतो. कोणता इफेक्ट होत असतो, गॅस आयोनायझेशन इफेक्ट. मग बघा, आता हिटिंग इफेक्ट हीटरमध्ये असतो, आपल्या हिटिंग इफेक्ट होत असतो. आपल्या घरात जे तुम्ही हीटर वापरता ना, करंट पासून हिटिंग इफेक्ट म्हणजे हीटर. मॅग्नेटिक इफेक्ट म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणू शकतो आपण.
त्याच्यानंतर काय सांगितलं, केमिकल इफेक्ट म्हणजे मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं होतं, बॅटरी जो असतो ना, बॅटरीमध्ये केमिकल इफेक्ट होतो. आणि गॅस आयोनायझेशन इफेक्ट हे कशामध्ये होत असतो, निऑन लॅम्पमध्ये. कोणता होतो, निऑन लॅम्प किंवा कोणत्याही प्रकारचा जो लॅम्प असेल ज्याच्यापासून बघा कशी करंट दिल्यानंतर जर तुम्हाला इलेक्ट्रिक लाईट भेटत असेल तर त्याला आपण आयोनायझेशन इफेक्ट असं म्हणतो. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर झालं गॅस आयोनायझेशन इफेक्ट. क्वेश्चन नंबर 13 बघा, व्हॉट इज अ युनिट ऑफ इन्सुलेशन रेजिस्टन्स. म्हणजे इन्सुलेशन रेजिस्टन्सचं युनिट काय आहे. आता बघा आपल्याला काय विचारलं, इन्सुलेशन रेजिस्टन्सचं एकक म्हणजे युनिट विचारलं. इन्सुलेशन म्हणजे काय रे, की जर एखादा वायर असेल तर त्या वायरच्या भोवती बघा, समजा हा वायर आहे तर या वायरच्या भोवती तुम्ही काय करणार, एक इन्सुलेटिंग मटेरियल वापरणार. बरोबर, म्हणजे काय करतो, इन्सुलेटिंग मटेरियल वापरतो आपण. तर याच्यावर इन्सुलेशन कशासाठी लावतो, की करंट आपला लीक नाही झाला पाहिजे किंवा करंट ग्राउंड मध्ये गेला नाही पाहिजे. म्हणून लक्षात राहू द्या, रेजिस्टन्स म्हणजे करंटला अपोज करणारी गोष्ट. जर इन्सुलेशन कंडक्टरमध्ये रेजिस्टन्स कमी पाहिजे, इन्सुलेशन रेजिस्टन्स मध्ये जेवढा जास्त असेल तेवढं चांगलं. म्हणजे इन्सुलेशन रेजिस्टन्स जेवढा चांगला, म्हणजे जर चांगला पाहिजे असेल इन्सुलेशन तर त्याला रेजिस्टन्स तुम्हाला काय लागतो, तेवढा चांगला ठेवावा लागतो. आता चांगला म्हणजे फक्त ओहम मध्ये का 2-4 ओहम तर काही होत नाही. म्हणजे याचं उत्तर नाही का, म्हणजे मी काय सांगितलं, मॅक्झिमम युनिट पाहिजे. मग आता बघा, किलो म्हणजे काय असतं माहितीये का, किलो म्हणजे 10⁻³ मिली म्हणजे असतं 10⁻³ आणि मेगा म्हणजे असतं 10⁻⁶. मग प्रत्येक ठिकाणी ओहम लावा. मी काय सांगितलं, इन्सुलेशन रेजिस्टन्स आपला काय जास्त पाहिजे. म्हणून काय पाहिजे आपला माहिती का, बघा +3 म्हणजे 3 शून्य देणार, -3 तर म्हणजे हा कमी झाला, आणि 10⁻⁶ म्हणजे जवळपास मेगा ओहम. म्हणजे मी 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, दशक, लक्ष, दशलक्ष, म्हणजे 1 मेगा ओहम मध्ये जवळपास 10 लाख ओहम रेजिस्टन्स असतो. की असतो 10 लाख. म्हणजे याचा बघा मी काय सांगितलं, इन्सुलेशन रेजिस्टन्स कसा पाहिजे आपल्याला, जास्तीत जास्त पाहिजे. म्हणून इन्सुलेशन रेजिस्टन्स युनिट असताना ऑलवेज लक्षात राहू द्या, मेगा ओहम हे काय असतं, युनिट असतं. मेगा ओहम युनिट असतं. तर हे आता प्रश्न आता इन्सुलेशन रेजिस्टन्स युनिट विचारला, जर त्यांनी डिव्हाइस विचारला ना, कोणता डिव्हाइस आपण वापरतो इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी, तर असतो मेगर. काय असतो हा, मेगर. म्हणजे इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी आपण मेगर नावाचं डिव्हाइस वापरत असतो. याचा ऑप्शन नंबर डी, म्हणजे मेगा ओहम मध्ये काय असतं, इन्सुलेशन रेजिस्टन्स युनिट असतं. आता क्वेश्चन नंबर 14 काय म्हणतो, विच इलेक्ट्रिक डिव्हाइस द कोअर्स एक्सेस करंट प्रोटेक्शन. मी तुम्हाला आता सांगितलं, कोअर्स एक्सेस करंट प्रोटेक्शन. याचं मराठीमध्ये कोणतं विद्युत उपकरण खडबडीत जादा प्रवाह संरक्षण आहे. म्हणजे आता मराठीत नाही यायचं, पण म्हणजे असा डिव्हाइस की जे काय करतं, कोअर्स एक्सेस प्रोटेक्शन करतं. म्हणजे डी रेटिंग करतं. मी काय सांगितलं, डी रेटिंग करणं. डी रेटिंग म्हणजे काय, की कोअर्स एक्सेस प्रोटेक्शन म्हणजे काय, की जी रेटिंग असते त्या रेटिंगपेक्षाही, म्हणजे रेटिंगपेक्षा सुद्धा रेटिंगला कमी करणं, त्याला आपण डी रेटिंग करणं म्हणतो. मग हे कशामुळे होतं, मी तुम्हाला सांगितलं होतं, की जो आपण रिवायरेबल फ्यूज वापरतो ना, एखाद्या कंडक्टरच्या आधी आपण काय करतो, असं रिवायरेबल फ्यूज जर का तुम्ही वापरला तर त्या रिवायरेबल फ्यूजमुळे काय होत असतं, डी रेटिंग होत असते. मग डी रेटिंग म्हणजेच काय होणं, डी रेटिंग म्हणजे रेटिंग काय होणं, कमी होणं, त्याला कोर्स प्रोटेक्शन असं म्हणतो. म्हणून याचा ऑप्शन नंबर काय, कशामुळे होणार आहे, तर रिवायरेबल जो फ्यूज आहे, की जो आपण फ्यूज रिपीट म्हणजे जो फ्यूज वापरतो रिवायरेबल, त्याच्यामुळे त्या रेटिंगपेक्षा कमी रेटिंगचा, म्हणजे कमी रेटिंगची कॅपॅसिटी आपल्याला भेटते. का भेटते, मी तुला क्वेश्चन नंबर पहिल्याच क्वेश्चन मध्ये हे सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. म्हणून याचं उत्तर येणार 14चा ऑप्शन नंबर बी, कारण रिवायरेबल फ्यूज. विच टाइप ऑफ जॉईंट यूज इन एक्सटेंडिंग द लेंथ ऑफ कंडक्टर. आता जो कंडक्टर आहे तुमचा, या कंडक्टरच्या ओव्हरहेड लाईन मध्ये विचारला पहिली गोष्ट, ओव्हरहेड लाईन मध्ये कंडक्टरची लांबी वाढवण्याकरता कोणत्या प्रकारचे जॉईंट वापरले जातात. आता मला सांगा, आपण जॉईंट कशासाठी वापरतो, कंडक्टरची लांबी वाढवण्यासाठी, कंडक्टर मधून दुसरी टॅपिंग करण्यासाठी, याच्यासाठी वापरतो. आता बघा, दोन टाईपचे जॉईंट्स असतात, एक असते हाय व्होल्टेज जॉईंट आणि एक असतो लो व्होल्टेज जॉईंट. लो व्होल्टेज जॉईंट म्हणजे तुम्ही घरात जॉईंट मारताना नॉर्मली ट्विस्ट करणं, नॉर्मली टॅप करणं. मी तुम्हाला एरियल टॅप जॉईंट सांगितलं, तुम्ही काय करा, नॉर्मली त्याच्यावरती टॅपिंग करणार, म्हणजे जो इकडे तिकडे फिरत राहणार, म्हणजे तात्पुरते जॉईंट जे वापरतो ना, ते लो व्होल्टेजसाठी. पण हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन्स मध्ये सुद्धा बघा, एवढे लांब लांब कंडक्टर, आपण मी तुम्हाला सांगितलं हजारो किलोमीटरची ट्रान्समिशन लाईन असते. मग त्या ट्रान्समिशन लाईनसाठी मग एवढा 1000 किलोमीटर लांब कंडक्टर बनवणार का रे, नाही. स्टँडर्ड साईज असेल किंवा तो 1 किलोमीटरचा 2 किलोमीटरचा कंडक्टर बनवणार, तर त्या 2 कंडक्टरला जॉईन करावं लागेल. बरं, जॉईन करावं लागेल, पण तुम्ही जर का बघितलं असेल, मोठमोठे टावर असतात आणि मोठमोठ्या टावरवरती वायरची जाड, म्हणजे जाड वायर वापरतात. मग मला सांगा, तिथे तात्पुरते जॉईंट वापरून चालणार का, तर नाही. त्याच्यासाठी नाही का हाय व्होल्टेजचे जॉईंट वापरावं लागतात, ज्याला आपण नाही का वेस्टर्न युनियन झालं, नंतर ब्रिटानिया जॉईंट असलं, ब्रिटानिया टी जॉईंट असतो, वेस्टर्न युनियन जॉईंट असतो, स्कार्प जॉईंट वगैरे, अशा प्रकारचे वेगवेगळे जॉईंट नाही का आपण ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईनसाठी वापरतो. मग त्याच्यापैकी बघा, स्कार्प जॉईंट जो असतो ना, जर तुम्हाला कॉम्पॅक्टनेस पाहिजे असेल, स्कार्प जॉईंट म्हणजे काय, जर समजा तुम्हाला 2 कंडक्टर, हे हाय व्होल्टेज साठीच आहे, 2 कंडक्टर तुम्हाला कनेक्ट करायचे, पण मला सांगा, जर तुम्ही नट बोल्ट लावलं, त्याचा काय जाड होऊन गेला. मग हा जर तुम्हाला कॉम्पॅक्टनेस पाहिजे असेल, म्हणजे असा,
म्हणजे असं कॉम्पॅक्टनेस जर पाहिजे असेल ना तुम्ही स्कार्प जॉईंट वापरता की कॉम्पॅक्टनेससाठी. एरियल टॅप जॉईंट मी तुम्हाला सांगितलं, एरियल टॅप जॉईंट तो हलला पाहिजे. हा एरियल टॅप जॉईंट नाही का लो व्होल्टेजसाठी वापरतात. कशासाठी वापरतात? लो व्होल्टेजसाठी. नंतर येतं ब्रिटानिया टी जॉईंट. आता लक्षात राहू द्या, कुठं पण जर का तुम्हाला टी दिसला नाही तो टॅपिंगसाठी समजायचा. ब्रिटानिया टी जॉईंट हा टॅपिंगसाठी वापरतो. म्हणजे जर का एखादी मोठी ट्रान्समिशन लाईन आहे त्याच्यातून तुम्हाला दुसरीकडे लाईन वळवायची म्हणजे टॅप करायची तर आपण ब्रिटानिया टी जॉईंट वापरत असतो. त्याच्यानंतर बघा सांगितलं वेस्टर्न युनियन जॉईंट. मी तुम्हाला काय सांगितलं, लेंथ वाढवायची. जर का तुम्ही कंडक्टरला जर का हलक्यात जर का ट्विस्ट करून ठेवलं तर कंडक्टर तुटूही शकतो. म्हणून काय करतात म्हणजे हा असा वेस्टर्न युनियन जॉईंट. म्हणजे इकडे बघा जॉईंट केला मधातही त्याला गाठ मारली आणि जिथं जॉईंट झाला दोन्ही साईडनं गाठ मारून नाही का त्याला एकदम घट्ट काय करतात, त्याला एकदम पॅक करून ठेवतात. त्याला म्हणायचं वेस्टर्न युनियन जॉईंट. आणि हा जॉईंट आपण कशासाठी वापरत असतो? वेस्टर्न युनियन जॉईंट हा वापरत असतो आपण जो एक्सटेंडिंग द लेंथ ऑफ द ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन. म्हणजे ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईनची लेंथ एक्सटेंड करण्यासाठी आपण काय वापरतो? वेस्टर्न युनियन जॉईंट वापरत असतो. क्वेश्चन नंबर 16 का, विच टाइप ऑफ शोल्डरिंग फ्लक्स यूज्ड इन अ शोल्डरिंग अल्युमिनियम कंडक्टर. शोल्डरिंग फ्लक्स मी तुम्हाला सांगितलं, जर तुमचा जीआयचा वायर असेल, कसा असेल, जीआय गॅल्वनाइज आयन असेल, तुम्ही करता झिंक क्लोराईड जो वापरला किंवा HCl वगैरे वापरला, झिंक क्लोराईड असतो ना, झिंक क्लोराईड किंवा हायड्रोक्लोरिक ऍसिड HCl वापरणार. पण आता आपलं बदललं रे, आता मटेरियल काय आपलं अल्युमिनियम आहे. तर या अल्युमिनियम साठी नाही का केअरलाइट किंवा केअरलाइट वगैरे याला म्हणतो, केअरलाइट किंवा करलाइट नाही का, या केअरलाइट नावाचं मटेरियल, जसं जीआय साठी आपण झिंक क्लोराईड किंवा HCl वगैरे वापरतो ना, तसं याच्यासाठी केअरलाइट नावाचं मटेरियल कशासाठी वापरत असतो आपण? अल्युमिनियमच्या कंडक्टरचा फ्लक्स म्हणून वापरत असतो. बघा हे क्वेश्चन नाही का डायरेक्ट पार्ट रट्टाच मारायचे ते, बरोबर. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 17 काय म्हणतो, व्हॉट इज द इफेक्ट ऑन अ मोल्टन शोल्डर ड्यू टू द रिपीटेड मेल्टिंग. काय असतं आता मोल्टिंग शोल्डर म्हणजे काय असतं माहिती का? शोल्डरिंगचे ज्या मेथड आहेत ना त्याच्यामध्ये काय करतो आपण, म्हणजे एक मेथड अशी पण आहे ज्याच्यामध्ये काय करतो, जो फ्लक्स असून त्याला गरम करून आपण काय करतो, त्याला फ्लक्स करून ठेवतो आणि डायरेक्ट जॉईंट त्याच्यामध्ये बुडवतो. म्हणजे काय करणार, या एका वाटीमध्ये काय करणार आपण, एका वाटीमध्ये हा पूर्ण फ्लक्स काय करणार, म्हणजे शोल्डरिंग वायर टाकणार, तो जो टीन आणि लीडचा बनतो, टीन प्लस लीड, जो शोल्डरिंग जो फ्लक्स म्हणा जो तार. तर मग हा काय करणार, एका वाटीमध्ये ठेवणार आणि याला गरम करून आपण काय करणार, याच्यामध्ये नाही का जो जॉईंट त्याच्यात बुडवणार आणि त्याला काय करणार, तो शोल्डरिंग होणार. कारण जर जास्त अमाऊंट ऑफ मध्ये हे असेल तर मग त्यांचं म्हणणं काय, जर तुम्ही याला रिपीट हे करत राहिले, रिपीट गरम केलं, पुन्हा हा थंड झाला, पुन्हा उद्या तोच उचलला, पुन्हा तो गरम केला, पुन्हा थंड झाला, तर याच्यामुळे काय होणार की वारंवार वितळण आल्यामुळे वितळलेल्या शोल्डरचा काय परिणाम होतो. तर याच्यामुळे काय असतं, जे टीनचं जे प्रमाण असतं ना तुमच्या याच्यामध्ये, मी सांगितलं टीन आणि लीड पासून तुमचा शोल्डरिंग फ्लक्स बनलेला असतो, शोल्डरिंग जो तार आहे तो बनलेला असतो. मग जर तुम्ही याला वारंवार वितळवलं आणि वारंवार जर थंड केलं, जे टीनचं प्रमाण आहे हे टीनचं प्रमाण कमी होतं. आणि बघा प्रॉपर रेशोमध्ये जर का टीन आणि लीड नसेल तर शोल्डरिंग प्रॉपर होणार का, नाही होणार. म्हणून वारंवार वितळल्यामुळे काय होणार, टीन कंटेंट काय होणार याच्यामधून रिड्यूस होणार. टीन कंटेंट काय होणार म्हणजे टीनचाच कंटेंट काय होतो याच्यातून कमी होतो. म्हणून याचा ऑप्शन नंबर काय झालं, ए, टीन कंटेंट रिड्युसेस, म्हणजे कथील सामग्री काय होणार, कमी होणार. याच्यामधली काय कथील सामग्री काय होणार, कमी होणार. म्हणून बघा जेवढं गरज आहे ना तेवढाच वायर वितळवला जातो आणि तेवढा यूज करायचा, म्हणजे एक्सेस जास्तचा वायर वितळवला जात नाही, किंवा जो वायर तो फ्लक्स शोल्डरिंग जो असतो ना शोल्डर त्याला वितळवला जात नाही. क्वेश्चन नंबर 18 काय म्हणतो, व्हॉट विल हॅपन टू पीव्हीसी इन्सुलेशन केबल कॅरीज द एक्सेस करंट कंटिन्युअसली फॉर लॉंग पिरियड ऑफ टाइम. म्हणजे केबल मधील पीव्हीसी इन्सुलेशन काय म्हणते, केबल मधील पीव्हीसी इन्सुलेशन काय होईल, पीव्हीसी इन्सुलेशन केबलचे पीव्हीसी इन्सुलेशन त्याच्यावर काय होईल केव्हा, जेव्हा सतत जास्त काळ जास्त विद्युत प्रवाह वाहून नेतो. म्हणजे एखादा कंडक्टर आहे, त्या कंडक्टर मध्ये त्याच्या रेटिंग पेक्षा जास्तीचा करंट जर का, समजा हा 32 अँपिअर करंट एवढा आहे, जर तुम्ही कंटिन्युअस याच्यामधून जास्त प्रवाह नेला, म्हणजे जास्त याच्या रेटिंग पेक्षा जास्त नेत राहिले, तर काय होतं. पहिली गोष्ट बघा, व्होल्टेज ड्रॉप इन्क्रीज, व्होल्टेज ड्रॉप कशावरती डिपेंड करतो, मी सांगतो व्होल्टेज ड्रॉप हा असतो IR ड्रॉप. काय म्हणतो त्याला, IR, म्हणजे हा रेजिस्टन्स वरती डिपेंड करणार आहे. म्हणजे रेजिस्टन्स, एखादा रेजिस्टिव्ह लोड जर का सर्किटमध्ये वाढला किंवा कमी झाला त्यानुसार व्होल्टेज ड्रॉप कमी किंवा जास्त होतो. म्हणजे व्होल्टेज ड्रॉप इन्क्रीजेस आणि व्होल्टेज ड्रॉप डिक्रीजेस याचं उत्तर नाही राहत. मग उत्तर काय राहील, इन्सुलेशन रेजिस्टन्सवरती परिणाम होणार. मी तुम्हाला सांगितलं बघा, जर कंटिन्युअस टाइप ऑफ कंटिन्युअस करंट याच्यातून जास्त रेटिंगचा करंट गेला तर हीट वाढणार, H इज इक्वल टू I²RT. मग काय होणार, हीट वाढणार. मग ही हीट करंट वाढल्यामुळे हीट वाढणार आणि हीट वाढल्यामुळे काय होणार, जे इन्सुलेशन असतं ना तुमचं, इन्सुलेशन काय डॅमेज होणार, किंवा इन्सुलेशन डॅमेज झालं म्हणजेच इन्सुलेशनचा रेजिस्टन्स काय होणार, कमी होणार. इन्क्रीज तर होणार नाही, इन्सुलेशनचा रेजिस्टन्स कारण इन्सुलेशन प्रतिरोधक काय होणार, कमी होणार. का बरं कमी होणार, कारण तो कंटिन्युअस गरम होणार आणि गरम झाल्यामुळे त्याची जी स्ट्रेंथ असणार इन्सुलेशनची ती काय होते, कमी होते. आणि इन्सुलेशनची स्ट्रेंथ कमी झाल्यामुळे इन्सुलेशनचा रेजिस्टन्स कमी होत असतो. अशा पद्धतीने या क्वेश्चनचं बरोबर उत्तर झालं ऑप्शन नंबर डी. आता तुम्ही मला सांगा, इन्सुलेशन रेजिस्टन्स आपण कशामध्ये मोजतो रे, इन्सुलेशन रेजिस्टन्स आपण मोजत असतो मेगा ओहम मध्ये. आता आधीच्या क्वेश्चन बघितलं मेगा
ओहम मध्ये मोजतो. म्हणजे आपल्याला इन्सुलेशन रेजिस्टन्स काय पाहिजे, जास्तीत जास्त पाहिजे असतो. असंच एक्झाम आपलं काय म्हणजे रिव्हिजन म्हणून घेतलंय. अशा पद्धतीने आपण काय केलं, या टोटल 18 प्रश्न पहिल्या पीपीटी मध्ये संपवले. म्हणजे जो आपला पहिला मॉड्यूल तिसरं होतं, या मॉड्यूल तिसऱ्यामध्ये नाही अंडरग्राऊंड केबल झाले, जॉईंट झाले, नंतर शोल्डरिंग झालं, याच्यावरती टोटल 18 प्रश्न आपण या लेक्चरमध्ये बघितले. उरलेले जे काही प्रश्न आहे ना, आपण याच्या नेक्स्ट 2 पार्टमध्ये, 2 किंवा 3 जास्तीत जास्त 2 पार्टमध्ये आपण बघणार आहे. बघा, हा व्हिडिओ सुद्धा खूप लॉंग झाला असेल, कारण मी प्रत्येक क्वेश्चनला नाही का एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे काय होऊ शकतं की तुम्हाला हा व्हिडिओ थोडा लंबा वाटू शकतो. मी तुम्हाला तेच सांगेल की जेव्हा हा व्हिडिओ नाही का व्यवस्थित बघा आणि व्यवस्थित तुम्ही काय करा, नोट्स काढून ठेवा, जेणेकरून तुम्हाला याचा फायदा नाही का एक सीबीटी एक्झाम मध्ये होईलच, पण जे मुलं कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी जे करतात त्यांना सुद्धा याचा चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे. अशाच पद्धतीनं मी अजून याच्या जे पुढचे पार्ट आहेत ना, फर्स्ट आता पार्ट 1 झाला, पार्ट 2 आणि पार्ट 3 लवकरात लवकर चॅनलला अपलोड करणार आहे. तुम्ही जर याच्या आधीचे जे मी नेहमीचे मॉड्यूल जे घेतले का नाही, म्हणजे मॉड्यूल 1, मॉड्यूल 2 फर्स्ट इयरचे, सेकंड इयरचे, किंवा जे आयटीआय रिलेटेड अपडेटचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल, तर माझ्या युट्यूब चॅनल आहे आयटीआय इन्स्ट्रक्टर प्रशांत. युट्यूब चॅनल पण आयटीआय इन्स्ट्रक्टर प्रशांत नावाने. त्या युट्यूब चॅनलवरती जाऊन व्हिजिट करा. असे वेगवेगळे व्हिडिओ त्याच्यावरती दिसतील तुम्हाला. तुम्हाला या रिलेटेड काही कन्सेप्ट रिलेटेड काही डाऊट असेल, किंवा एखाद्या क्वेश्चनमध्ये डाऊट असेल, किंवा एखादा क्वेश्चन समजला नसेल, तर मला नाही का माझ्या आयटीआय इन्स्ट्रक्टर प्रशांत या इंस्टाग्राम चॅनलवरती तुम्ही काय करू शकता, मेसेज करू शकता. तसंच खाली कमेंटमध्ये सुद्धा काय करा, मला काही क्वेरी असेल तुम्ही विचारू शकता. आपण याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. धन्यवाद.